मॉर्निंग फ्रेंड्स, मी तुमचा मूळव्याध तज्ज्ञ डॉक्टर बसंत बुर्ले. आज मी तुम्हाला मूळव्याध, फिशर व भगंदर यांच्यामधला फरक समजावून सांगणार आहे. माझ्याकडे बरेच पेशंट येतात आणि त्यांना बरेच वेळेला गुदामार्गाचे जे आजार असतात, मूळव्याध, फिशर व भगंदर यांच्यामधला फरक समजत नाही. तर जेव्हा आपणास शौच करत असताना जर शौच झाल्यानंतर तीव्र दुखणं असेल, वेदना असतील व शौचाला रक्त लागून पडत असेल आणि शौच झाल्यानंतर 2 ते 3 तास त्या ठिकाणी वेदना व झळझळ होत असेल तर मित्रांनो, आपल्याला फिशर झालेला आहे हे समजून घ्या. आणि ज्या वेळेला आपल्याला शौचाच्या नंतर खूप जास्त प्रमाणात रक्त पडत असेल पण आपल्याला त्या ठिकाणी दुखत नसेल तर आपल्याला हे मूळव्याध आहे असं समजून घ्या. व ज्या वेळेला आपल्याला शौचाच्या जागेच्या अवतीभोवती एखादी छोटीशी पुरळ उठून जर त्या ठिकाणी तिथून पूचा स्राव होत असेल तर समजून घ्या की आपल्याला भगंदर होण्याची शक्यता आहे. असं आपल्याला आढळल्यास आपल्या मूळव्याध तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून ह्या आजारांची खात्री करून घेऊन योग्य वेळेला योग्य उपचार घ्यावा. धन्यवाद.